एकदमच पटाईत आहे तर आपण तिला रोखू शकत नाही. हे पण तेवढंच नाही, ती जे शिकलेली आहे ना दुसरी त्याच्याकडून शिकेल ना ती. हा मग तेच आहे आता. आणि तुम्ही दुसऱ्यांना शिकवायचं आहे ते आपोआप 2-2, 4-4 कोर्स होतील तुमचे. त्याच्याप्रमाणे ज्याची इच्छा असेल त्याने वेळ काढून तुमच्याकडनं शिकू शकतो. आणि तिने काय कंजूशी करावी नाही. मी शिकलो तुला काय शिकलो. हे बघा एक गाव आहे हिवरे बाजार, पोपटराव पवार तिकडचं सरपंच आहे. त्या सगळ्यांनी मिळून त्या गावामध्ये रोजगार आणला आणि गाव आता पूर्ण कायापालट केली. तुम्हाला वाटत असेल की घाबरत असाल की अरे मी कसं करू, मला जमणार नाही, अजिबात नाही. अशी कुठलीही गोष्ट नाही आयुष्यात जी जमू शकत नाही. एक लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट नाही जमू शकत नाही. तुम्ही जर ठरवलं इकडे की मला करायचं, मी करणार, मी रोजगार आणणार, होऊ शकतं. त्यासाठी काय वाटेल ते करावं, पण करावं. आणि जसं कांबळे सर बोलले तसं बोलके व्हा. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही, आता तुम्ही तुम्हाला एका ताईला किनिस्तेमध्ये जाऊन मेहंदी मिळाली, ती गेली आणि गप्प बसली आणि मेहंदी काढून आली परत. अरे पण तू थोडं मार्केटिंग कर की मी इथे पण जाऊ शकते, हे पण करू शकते, असं पण करू शकते. तर बोलके व्हा आणि इथे बोला. इंग्लिश मध्ये म्हणतो लाईफ इज अ माइंड गेम. जे आपलं आयुष्य असतं ना तिथं इकडे असतं. आपण बोललो की नाही जमू शकत, जमणारच नाही आयुष्यात, काय वाटेल ते करा. पण जर बोलले की नाही जमणार नाही, काय मोठी गोष्ट नाहीये, तर डेफिनेटली जमेल. तर हा थोडा बदल घ्या. आणि हा जर बदल केला स्वतःमध्ये, तुमच्या आजूबाजूच्या मैत्रिणींमध्ये किंवा बाजूच्या घरांमध्ये बदल केला तर हे डेफिनेटली आदर्श गाव होईल आणि तुमच्या घरी रोजगार नांदेल, लक्ष्मी नांदेल. एक मार्केटिंग वाला पण आपण नंतर ट्रेनिंग संपलं. हा सर, तुमच्या पद्धतीने ना कुठे काय लाईन लावता येईल म्हणजे ते पण पॅरलली काम मार्केट कसं निर्माण करावं, डिस्ट्रीब्युशन कसं आम्हाला पहिले 3 वर्ष झाली ना तर खूप चांगलं आहे. कारण की आमच्या सरपंचांनी ना 3 वर्षापूर्वी आम्हाला एक बिस्किट बनवण्याची ट्रेनिंग दिली होती आणि अगरबत्ती बनवण्याची ट्रेनिंग दिली होती आमच्या गावामध्ये. तर त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक महिला इतक्या व्यवस्थित शिकलो. पण काय झालं, शिकलो आणि घरात बसलो. आम्हाला प्रत्येकीला बनवता येतं आणि त्याची चव पण खूप छान. मला माहिती असतं तर मी एक पुढे आणलं असतं. मी स्वतः बनवले घरी. तर 3 वर्ष झाले शिकून, पण इच्छा आहे करावं काहीतरी, पण त्याला कुठं मार्गच नाही ना, रस्ताच नाही. गावाच्या विषयीपर्यंत जाऊन माझा जीव थांबलाय, त्याच्या पुढे तर जाऊ शकत नाही. मार्केटिंग पण नाही आणि हे पण नाही. आणि त्यांनी शिकवलेलं पण खूप छान आहे. आज मी जवळजवळ तुम्हाला सांगते 30-35 किलोचे मी आज बनवलेल्या वस्तू त्या गेल्या पण त्या पद्धतीने. कारण की ते घरी बनवलेल्या आहे, सगळ्या गावठी तुपात आहे, सगळी टेस्ट ते सगळं. तर त्या गेल्या पण त्या विकण्यासाठी खूप तकलीफ घ्यावं लागतं. आपण जर ते ट्रायबल याच्या नावाखाली जर आपण सिटीमध्ये थोडा मार्ग आम्हाला मोकळा करून दिला ना की आपोआप आम्ही पण एका आपल्या बिल्डिंगमध्ये, आपल्या सोसायटीमध्ये हे ट्रायबल परिसरातले त्यांनी थोडंसं आपण जाहिरात करून. सर, आमच्या डोंबिवलीमध्ये तर आता आठवडा बाजार लागतो शेतकऱ्यांचा. म्हणजे एव्हरी डे ना ते लोक आज रिजर्व इस्टेटमध्ये, आनंदम मध्ये, मग सागाव, असे 7 दिवस 7 ठिकाण त्यांनी पकडून ठेवले. डायरेक्ट घेऊन येतात शेतातून आणि विकतात. डायरेक्ट स्टॉल लावून राहतात. असं त्यांची ऍडव्हर्टाईज, आठवडा बाजार ऍडव्हर्टाईज त्यांनी लिहिले त्याच्यावर, शेतीतून ग्राहक डायरेक्ट असं. म्हणजे तुम्हाला ती शक्यता आहे मार्केट मिळायची मंडळी सिटीमध्ये. नाही 100% आठवड्यातनं एक दिवस जरी त्यांना मार्केट मिळालं इकडची शेती वगैरे. आणि हाच गाव असा नाही, इकडचे आपल्याला समजा या पट्ट्यातले आपल्याला 8-10 गावं मिळाली. त्या 8-10 गावातले कोणाचे काय कडधान्य असतील, कोणाचं काय दुसरं असेल. आता या टाईमला आमचे बिस्किट आहेत, तसं प्रत्येकाचं वेगवेगळं काहीतरी असतं. ते उत्पादनं समजा आपण तिकडे पहिले छोटा मार्केट बघायचं सर. आणि जर आपल्याला त्याच्यातनं चांगला रिस्पॉन्स मिळाला, आठवडी बाजार वगैरे, आणि त्याच्यातून चांगला रिस्पॉन्स मिळाला की मग तो पुढे आपण ठेवू शकतो. ते काहीतरी आपल्याला करतो, तेच प्रोडक्ट बनवतील, ते सेल करतात. त्याचं ब्रँडिंग तयार झालं पाहिजे ट्रायबलच्या नावाखाली. ट्रायबलच्या नावाखाली ते कॅची आहे जरा.